नमस्कार. आयडिया सारेगमपच्या या भागामध्ये मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. लहान मुलं आणि हट्ट यांचं एक वेगळंच प्रकरण असतं. अशाच एका लहान मुलाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. या लहान मुलाचा सुद्धा कायम हट्ट असायचा, पण फक्त आणि फक्त गाण्याचा. बरं, गाता गळा असता तर ठीक आहे हो, त्याचं गाणं ऐकलं तरी असतं, पण आवाज चिरका, जरा जास्त बोलला तर खोकला येईल, कोण ऐकणार याचं गाणं. त्यामुळे जरा त्याने गाण्यासाठी तोंड उघडलं की लोक म्हणायचे, बाबा इतर काहीही कर पण प्लीज गाऊ नकोस. नकला बऱ्या करायचा. 4 आण्यामध्ये सैगलजींची आणि 1 आण्यामध्ये दादा मुनींची नक्कल अतिशय उत्तम करून लोकांचं मनोरंजनही करायचा, पण गायकी त्याच्यापासून जरा 4 हात लांबच होती. पण या बेट्यानं प्रयत्न सोडले नाहीत. खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी बॉम्बे टॉकीजमध्ये कोरस सिंगरची जागा त्याने पटकावलीच. आणि ही संधी मिळाल्यानंतर त्याने अजिबात मागे वळून पाहिलं नाही. आज याच आवाजाला आपण स्वर्गीय दैवी आवाज म्हणून ओळखतो. संगीत क्षेत्रातली एक दंतकथा या आवाजाला मानलं जातं आणि प्रत्येक इमोशनचं गाणं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर या माणसाचं गाणं ऐकल्याशिवाय ती इमोशनच पूर्ण होऊ शकत नाही, असंच आपल्या सगळ्यांना वाटतं. हाच मुलगा म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके आभास कुमार गांगुली, अर्थातच किशोर कुमार. ये हम नहीं जानते. 13 ऑक्टोबर ही त्यांची पुण्यतिथी आणि याच पुण्यतिथीच्या निमित्तानं आयडिया सारेगमपच्या या मंचानं आजचा हा भाग त्यांना समर्पित करायचं ठरवलंय. चला तर मग आजच्या भागात फक्त आणि फक्त किशोरदा. सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मान्यवर परीक्षकांचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या मान्यवर परीक्षकांचं, अजय आणि अतुल. चला तर अशा या आजच्या खास भागाची सुरुवात करूयात. लक्षात ठेवा, आज परीक्षक जे गुण देणार आहेत त्यांना 50% महत्व असेल आणि अर्थातच तुम्ही जी मतं नोंदवाल या मतांना सुद्धा 50% महत्व आहे. त्यामुळे तुमचं मत वेळेत नोंदवायला अजिबात विसरू नका. सगळ्यात आधी मी बोलवतोय, जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विश्वजित बोरवणकरचं. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुझे चलते जाना है, बस चलते जाना. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना. मुझे चलते जाना है, बस चलते जाना.
अमेझिंग. थँक्यू दादा. मी आत्ता या घडीला काय म्हणतात तो टोटल नॉस्टॅल्जिक झालो. कारण ह्या गाण्यांनी जे काय आपल्याला दिलंय, या आवाजाने आपल्याला जे काही दिलंय ते सगळं अमेझिंग आहे. आणि खूप मस्त वाटत होतं मला एक एक म्युझिक पीस ऐकताना सुद्धा. इतका सिम्पल रिदम, पंचमदा ग्रेट, मजा वाटली मला जाम, खूपच छान. आणि आत्ता या घडीला तू कसं गायलास, अंतरा चांगला गायलास. साईनला तू थोडासा मला नीट नाही वाटलास. आणि मला दरवेळेला बसचा सूर थोडासा खटकला. बट बाकी सुपर. तुझ्या त्या ॲबिलिटीसाठी आणि तुझ्या त्या फिजिक्ससाठी, बिकॉज त्याला जेवढी ब्रेथ हवी अंतरा पूर्ण व्यवस्थित गायला, त्या ब्रेथसाठी तुझं अभिनंदन. अमेझिंग, सुपर. थँक्यू. आणि म्युझिशियन्स नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग. पण आज मला अमर जास्त आवडला. सुपर, मजा आली. अप्रतिम. थँक्यू दादा. ही गाणी अशी मनावर बिंबली आहेत. जसं कळायला लागलं म्हणजे ॲक्च्युली यांच्याचमुळे थोडं संगीत कळायला लागलं, जरा इंटरेस्ट वाटायला लागला. आणि हा आवाज, या आवाजाच्या मी एवढा प्रेमात आहे ना की हा आवाज ऐकला तेव्हा वाटलं की अरे आपण पण गाणं म्हणावं. फार थोडी व्यक्तिमत्व आहेत आपल्या भारतात की इतकी हरहुन्नरी आहेत, की जो ॲक्टर पण आहे माणूस, जो स्क्रिप्ट रायटर आहे, जो डिरेक्टर आहे, जो संगीतकार आहे आणि इतका अप्रतिम गायक आहे. आणि हे सगळं कुठेही शिकलेलं नाही. त्यांच्यासारखं गाणं खरंच खूप अवघड आहे. मला कौतुक वाटलं की आमचा विश्वजित हे गाणं गातोय. थँक्यू. अगदी पहिली जी सुरुवात केलीस ना तू, ती जाम गेली. पण तू हा प्रयत्न जो केलास, मस्त वाटलं, कौतुक वाटलं की विश्वजित हे गाणं गातोय. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट बाबा. थँक्यू. विश्वजित, गुण पाहूयात. हो. अजय सर. थँक्यू दादा. आजच्या या खासम खास भागामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत झी मराठीच्या परिवारात नव्यानच दाखल झालेली मालिका अरुंधतीचे कलाकार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात. प्रसाद जवादे, भक्ती देसाई आणि निखिल राजशिर्के. भक्ती, अरुंधती या नवीन मालिकेच्या निमित्तानं झी मराठीवर तुझं पुनरागमन होत आहे, त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेबद्दल आणि तुझ्या या भूमिकेबद्दल काय सांगशील? सगळ्यात आधी झी मराठीचे आभार मला पुन्हा एकदा त्यांच्या परिवारात सामील करून घेण्यासाठी. आणि अरुंधती हे कॅरेक्टर मी प्ले करते. अगदी साधी, सरळ, अगदी तुम्हाला तुमच्या घरातली वाटणारी अरुंधती मुलगी आहे ती. पण तिचं लग्न झाल्यानंतर तिचा स्ट्रगल पुढे आहे. आणि ते पुढचं काय स्ट्रगल आहे तिचं ते मी आत्ता सांगणार नाही तुम्हाला. ऑफकोर्स तुम्ही त्याच्यासाठी आमची मालिका बघा. थँक्यू. नक्कीच. आणि झी मराठीचे प्रेक्षक आपले एवढे सुज्ञ आहेत की ते झी मराठीच्या प्रत्येक मालिकेवर तेवढंच प्रेम करतात. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. किशोरदांबद्दलची एक आठवण सांगितली जाते. मी जसं तुम्हाला म्हणालो मगाशी, त्यांचा आवाज चिरका होता, खोकला यायचा. असं सगळं होत असताना लहानपणी एका छोट्याशा अपघातामुळं त्यांना पायाला भयंकर मोठी जखम झाली आणि त्याने खूप वेदना व्हायच्या. आणि या वेदनांमुळे दिवसाचे कित्येक तास ते मोठमोठ्याने ओरडत असत. आणि असं म्हणतात की या ओरडण्यामुळेच त्यांचा जो मेलोडियस, आपल्या सगळ्यांना आवडणारा आवाज आहे, हा आवाज तयार झाला. आणि त्याचमुळे त्यांचे मोठे बंधू दादा मुनी असं म्हणत असत की किशोर कुमार जैसा अगर गाना है तो बहुत रोना पडेगा. आणि आजच्या आपल्या या विशेष भागात फक्त रडणंच नाही तर प्रत्येक इमोशनला आपण स्पर्श करून जाणार आहोत.